दोन्ही संघाचे एक एक खेळाडू पाठवून देखील द्यायचे. पुनश्च कोणाची तक्रार नोंदवली जाणार नाहीये. टीम मधलीवाडी असो आणि त्या टीम एम्पायर धायटी असो, दोन्ही संघाचे एक एक खेळाडू पाठवून द्यायचा आहे. 2 ओव्हरची मॅच, एका ओव्हरमध्ये 5 चेंडू हाताळले जातील याची देखील नोंद घ्यायची आहे. बॉलिंग मार्क वरती अमित येतोय, स्ट्रायकिंग एंड वरती रोहित सोमर्डे येतोय, नॉन स्ट्राइक एंडला अक्षय पेंडर त्याच्या साथीला येतोय. हे देखील पाहणं गरजेचं आहे. आता ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली त्यांनी एक दमदार खेळ देखील केला, दमदार नियोजन देखील केलं, त्याची अंमलबजावणी देखील पाहायला मिळाली. म्हणजेच श्री अष्टविनायक 11 मधली वाडी संघ आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा दमदार स्पर्धा आयोजित केली आणि दमदार खेळ देखील त्यांच्या माध्यमातून आपणास पाहायला मिळाला. तर दुसऱ्या बाजूने टीम एम्पायर धायटी संघ शून्यातून विश्व निर्माण करणारा संघ आहे. गेली 2 हंगामापासून आपण पाहतो प्रत्येकाच्या मनावरती राज्य करणारा हा संघ आहे. पहिला बॉल फायनल मॅचचा, अगदी आपण पाहतो लोवर फुल टॉस जो मात्र सटीक पद्धतीने हाताळला जात होता. यावेळेला मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू पहिली धाव येताना पाहायला मिळेल. ही मॅच संपल्यानंतर प्रत्येकाला विनंती असेल विजयी संघ व्यासपीठाच्या समोर लगेच लाईनअप करून घेतील आणि आमचे सर्व प्रमुख मान्यवर जे कोणी मैदानावरती उपस्थित आहेत, जे कोणी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सडा हाताने मदत झाले, त्या सर्वांना विनंती करेल आपण देखील या व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. व्यासपीठ तुमच्या आतुरतेने वाट पाहतोय. जे कोणी या मैदानावरती उपस्थित त्यांना विनंती करेल आमचे सर्व प्रमुख मान्यवर व्यासपीठावरती आसनस्थ होतील आणि ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपण पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिशेने वळणार आहोत. आणि त्याच दरम्यान येतोय दमदार अष्टविनायक चषक 2025 चा हा चौकार. या चेंडूवरती देखील मिळतोय चौकार. सलगचा दुसरा चौकार आहे मित्रांनो. म्हणजे आता 2 चेंडू फेस करत असताना 2 चौकार देखील ज्याच्या माध्यमातून आले. तर अगदी आपण पाहतोय बोलून चालून क्रिकेट खेळलं जाते यांच्या माध्यमातून. म्हणजे अक्षय चुकत असेल तर रोहित समजावत असतो, रोहित चुकत असेल तर अक्षय समजावत असतो. शॉर्ट सिलेक्शन कसं असावं, इलिमिनेशन कसं असावं, फटका कोणत्या बाजूला खेळावं हे वारंवार प्रत्येक चेंडूवरती त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. म्हणूनच की काही जोडी यशस्वी आतापर्यंत हे देखील पाहावं लागेल. 3 बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. ऑनसाइड वरती फटका तर अंतरपार जरूर होणार आहे. या चेंडूवरती येतोय दमदार षटकार आणि या षटकारांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 आकड्यावरती. टीम एम्पायर धायटी संघ आपणास पाहायला मिळतोय इन ऍक्शन मध्ये. शेवटचा बॉल हातात असताना अगदी वाईड येतोय. आता एक एक्स्ट्रा शिरणे येईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जोडलीच आहे. संघाची धावसंख्या आता धावफलकावरती 16 धावा या पाहायला मिळत आहेत. 16 धावा असतील धावफलकावरती. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. अर्थातच टीम एम्पायर धायटी. चला दुसरा गोलंदाज या लगेच, जास्त वेळ घेऊ नका. स्वप्नील येतोय बॉलिंग मार्क वरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल म्हणजे 5 चेंडूच्या अखेरीस तब्बल 17 धावा रचले टीम एम्पायर धायटीने. आता दुसऱ्या ओव्हर मध्ये किती धावा येणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं. एक सन्मानजनक स्कोर उभा करण्याचा प्रयत्न करते. 17 धावा तर भरपूर धावा बनवल्यात पहिल्या ओव्हरच्या अखेरीस. आता किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. फटका खेळलाय, सरळ दिशेला खेळून काढला जातोय. याच्यावरती धावा किती येणार आहेत? 1 रन कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली जाईल का? होय, 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. या चेंडूवरती मिळत आहेत या 2 धावा आणि या 2 धावीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपण पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिशेला वळणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची. त्यापूर्वी आपण काही महत्त्वाचे मान सन्मान करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मदत झाली, या स्पर्धेला सडा हाताने मदत झाली. सर्वांचे मान सन्मान आम्ही प्रथमतः करणार आहोत. तदनंतर पारितोषिक वितरण सोहळा देखील आपण करणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची आहे.
ओहो, काय एफर्ट्स पाहायला मिळालेत. वा, तेजसच्या माध्यमातून आपण पाहतोय चेंडू फील्ड केलाय. लास्ट जवाब. फक्त आणि फक्त एक धाव आपणास पाहायला मिळाले. उंच आपण पाहतोय असलेला खेळाडू तेजस आणि त्याच्या माध्यमातून घेतलेले हे एफर्ट्स जे आपणास पाहायला मिळत आहेत. वाईट बॉल येतोय म्हणजे एक्स्ट्राची रन येणार आहे आणि एक्स्ट्राच्या रनने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. हलक्या हाताने फक्त दिशा दिली जाते. यावेळेला आपण पाहतोय मिड विकेट रिझन डीप वरती घेऊन काढला जातोय. फेकिंग ऑन स्ट्राइक एंडला केले का स्ट्रायकिंग एंड वरती, परंतु 2 धावा पूर्ण देखील केल्या जातात. आता या 2 धावेने संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 3 चेंडू पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात धावा 23. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो, यावेळेला अगदी हातामध्ये येऊन चिटकला देखील होता, परंतु नाहीये. ड्रॉप होतोय, परंतु धावा तर जरूर आणि 3 सेव्ह केलेत, कारण की सुटला असता तर चौकार जरूर मिळाला असता, परंतु नाही मिळाला जात. यावेळेला आपण पाहतोय 1 रन येत असताना संघाची धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचले. एक शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील, कारण की आपण 5 बॉलची ओव्हर कॅरी करतोय. एक शेवटचा बॉल असेल तेजसचा. तेजसने देखील पाहायला, स्वप्नीलचा माफी असावी. फटका घेऊन काढला जातोय. पुन्हा एकदा गॅप असेल का नाही, क्षेत्ररक्षक आहे. या दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय. वेगाने फेकी देखील केलाय. नॉट स्ट्राइक एंड. एकच रन एका धावेनिशी. आता मात्र आपण पाहतोय मॅचची कहाणी अशी राहिली. 25 धावा बनवल्या जातात आणि 26 धावांचं आव्हान दिलं जाईल. चला, विनंती करतो मैदानाच्या आतमध्ये लगेच यायचं टीम एम्पायर धायटी संघ. आणि 26 धावांचं आव्हान असेल 12 चेंडू मध्ये टीम अर्थात असं आपण पाहतोय श्री अष्टविनायक 11 मधलीवाडी या संघाला. जास्त वेळ कोणी घेणार नाही. बॅटर देखील येतील. फिल्डिंग करणारी टीम, चला मैदानामध्ये आपण आलात तरी चालेल. आणि आपला 12वा खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये जो बॅट घेऊन जाईल बाहेर. चला, बॅटर पाठवून द्यायचे आहेत. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 26 धाव्यांची गरज आहे. मधलीवाडी संघाला आपण पाहतोय ही गरज असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. 5 बॉल एका ओव्हर मध्ये खेळवले जातात, म्हणजे 10 चेंडू मध्ये विजयासाठी आपण पाहतोय अगदी 26 धाव्यांची गरज आहे. बॅटर आलेत. अमित आणि मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळणार आहे. तेजस येतोय. टीम मधलीवाडी संघाकडून आपण पाहतोय 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्क वरती गोलंदाज कोण तयार होणार आहे. 5 चेंडू एका ओव्हर मध्ये आपण हाताळतोय, म्हणजे 10 चेंडू मध्ये बनवायच्या 26 धावा कशा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. जास्त वेळ कोणी घेऊ नका. सागर सोमळ येतोय बॉलिंग मार्क वरती. शंकरजी मोंडे यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलंय. अमितच्या फलंदाजीवरती जर सलग 3 चेंडूवरती सलग 3 षटकार खेचले तर 1001 रुपयांचं कॅश प्राइज असणार. आजच्या दिवसामध्ये सर्वात मोठे प्राइज आहे, जे मात्र अमितला दिलं जाईल. अमितच्या खेळावरती असलेले प्रेम आपण पाहतोय शंकरजी मोंडे यांचं. चला, मॅचला सुरुवात करा.
पहिला बॉल खेळून काढला जातोय, एक रन तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी कॉल आलाय, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. तेजस आणि अमित आपण पाहतोय जे धावायला कमी पडत नाहीयेत. यावेळी आपण पाहतोय या 2 धावेनी मात्र आता संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं झालंय. मागील मॅचचा विचार करायला तर 12 मध्ये 24 हवे होते, परंतु या मॅच मध्ये 5 मध्ये 26, 10 मध्ये 26 हवेत. ही देखील कहाणी असेल. आता फटके मोठे फटके खेळायचे तर पहिल्या चेंडूपासून खेळावे लागणार आहेत, तेव्हा मात्र आव्हान जवळ येईल. एक शॉर्ट धाव आपणास पाहायला मिळते, म्हणजे एकच धाव धावफलकावरती आता जोडली जाणार आहे. चेंडू हवेमध्ये, खाली रोहित सोमर्डे, कॅच कंप्लीट म्हणजे अमित पवार. यावेळी मात्र आता गार होतोय, त्याला गार करण्यामध्ये यश आले अर्थातच सागर सोमर्डेला. पहिल्या विकेटचं पतन. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळणार आहेत. निलेश त्यांना पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. भरपूर वेळानंतर आपण पाहतोय बॅटिंग ही क्रमांक 3 पर्यंत आले या संघाची, कारण की मागील 2 मॅचचा विचार करायला गेलं तर हे 2 फलंदाज जे ओपनर होते जे मात्र संघाला विजय मिळवून देत होते, आता मात्र निलेश जे क्रमांक 3 वरती फलंदाजी करतील, म्हणजे या टुर्नामेंटमध्ये त्यांना चान्स मिळतोय खेळण्यासाठी. आता या संधीचं सोनं करावं लागेल. या संधीचं सोनं केलं जाईल का? निलेश यांच्यासाठी देखील आपण पाहतोय सलग 3 षटकारासाठी आपण पाहतोय 1000 रुपयांचे कॅश प्राइज असेल. शंकरजी मोंडे साहेब यांच्या माध्यमातून याची देखील नोंद ठेवायची आहे. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय, म्हणजे आता दुसरा बॉल आपणास, तिसरा बॉल आपणास पाहायला गेलं तर डॉट येताना पाहायला मिळतो. म्हणजे आता फक्त 2 चेंडूंची कहाणी शिल्लक असलेल्या ओव्हरमधील मॅच आता मात्र पहिल्या चेंडूपासून मोठी ठेवली जाते टीम एम्पायर धाटी संघाच्या माध्यमातून. फटका खेळलाय, सरळ दिशेला क्षेत्ररक्षक जातोय, धावत जातोय, पोहोचला जाईल का त्याच्या उंचीवरतून? धावा सेव्ह केलेत, धावा सेव्ह केल्या जात आहेत. नॉस्ट्रा केंट डेंजर झोन. या विफेकी थोडीशी आपण पाहतोय मंद गतीने केली होती. याच दरम्यान या 3 धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. या 3 धावा येताना संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती आता लगावल्या जात आहेत. 4 चेंडू पूर्ण, 4 धावा धावफलकावरती. सरळ दिशेला खेळून काढला जातो या शेवटच्या चेंडूवरती. बॅकअप रोहित सोमर्डेचा. त्यानंतर मात्र आपण पाहतोय अमृत यांच्या माध्यमातून चेंडू फीड केला आणि एक सिंगल रन येते. सिंगलनेची ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या, धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 5. आता येणारे 6 बॉल, येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 21 धाब्यांची गरज आहे. म्हणजे 1 ओव्हर आणि विजयासाठी 21 धाब्यांची गरज, म्हणजे 5च चेंडू आपल्या जवळ असतील याची देखील नोंद घ्यायची आहे. चला मॅचला सुरुवात करा. 5 मध्ये बनवायचे 21 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर तेजस. आता तेजसला हिरो बनण्यासाठी आजच्या दिवसामध्ये संधी समोरून चालून आले. सलग 4 षटकार मॅच फिनिश करू शकतो हा तेजस. त्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील, अगदी चेंडूला उंची द्यावी लागेल, तेव्हा मात्र आपण पाहतोय चेंडू सीमारेषे बाहेर देखील जाऊ शकतो. परंतु दुसऱ्या बाजूने रोहित सोमर्डे अगदी आपण पाहतोय फिरकीचा जादूगार आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे आणि लगेचच 4 संघांना विनंती करेल आपण समोर स्टेजच्या लगेचच लाईनअप करून घ्यायचंय, याची देखील नोंद घ्या. ही मॅच संपल्यानंतर लगेचच लाईनअप करून घ्यायचंय. त्याआधी आम्ही प्रथमतः सर्व प्रमुख मान्यवरांचा सन्मान करणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची आहे. चेंडू हवेमध्ये नो मॅच लँड मध्ये येऊन डिलिव्हर होतोय. 1 रन कंप्लीट. 2 गेल्या तरी चालेल, परंतु फंबल नकोय असंच बोलत असेल संघ टीम एम्पायर 30. बॅटर सेफ आहे का? बॅटर सेफ असणार. या चेंडूवरती 2 धावा आहेत. आता समीकरण बदलले जातात. 4 मध्ये बनवायचे 19 धावा विजयासाठी टीम अष्टविनायक 11 मधलीवाडी संघाला. ही मॅच संपल्यानंतर चॅम्पियन संघ, रनरअप संघ, 3rd प्राइज विजेता, 4th प्राइज विजेता 4 संघ लाईनअप करून घेतील. डॉट बॉल येतोय. आता 3 मध्ये बनवायचे आहेत 19 धावा. सामने कंपल्सरी चेस आहेत. बनल्या तरी 18 बनल्या जाऊ शकतात. इथे आता मॅचची कहाणी असेल तर दुसऱ्या बाजूने 19 देखील बनल्या जाऊ शकतात, पण त्यासाठी एक्स्ट्रा चेंडू फेकी करणं गरजेचं आहे. 4 धावा येत आहेत. चौकार येतोय. आता विजयासाठी आपण पाहतोय 15 धाब्यांची गरज आहे. दोन चेंडू मध्ये 15 धाब्यांची गरज आहे विजयासाठी.
मॅच चालू करायचे, जास्त वेळ कोणी घ्यायचं नाही. लगेचच सर्व खेळाडू जे कोणी सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू मैदानावरती उपस्थित आहेत, प्रेक्षक वर्ग उपस्थित, त्यांनी लगेचच मैदानाच्या समोर लाईनअप करून घ्यायचंय, याची देखील नोंद घ्यायची आहे. यावेळी डॉट बॉल मॅच मुठीमध्ये आता यावेळेला पकडून ठेवले. एक चेंडूमध्ये विजयासाठी 15 धाव्यांची गरज. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी सागर मैदानाच्या आतमध्ये येतोय. यावेळी मॅच फिनिश. यावेळी मात्र आपण पाहतोय विजयी ठरणारा संघ आपण पाहतोय अर्थातच ग्रामदैव श्री अष्टविनायक चषक 2025 चा मानकरी चॅम्पियन ठरतोय टीम एम्पायर दायटी संघ. तर रनर अप ठरतोय अर्थातच श्री अष्टविनायक 11 संघ. अर्थातच आपण पाहतोय मधलीवाडी जो मात्र या स्पर्धेमध्ये रनर अप ठरलाय. तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरतोय अर्थातच श्री वडजाई देवी 11 डांगेष्टीवाडी संघ. चतुर्थ पारितोषिकावरती नाव कोरलंय ज्या संघानं अर्थातच भैरवनाथ क्रिकेट क्लब भैरवाडी संघ आपण पाहतोय. चारी संघांचं मनापासून अभिनंदन करतो, चारी संघांना शुभेच्छा देखील देतो आणि जातो पुढील सेरेमनीच्या दिशेने, जातो पुढील पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिशेने, याची देखील नोंद घ्यायची आहे. जास्त वेळ कोणी घेणार नाहीये. अगदी आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती टीम एम्पायर 30 संघ देखील दाखवला जातोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये एक चांगला खेळ करत असताना विजय देखील प्राप्त केला जातोय. वेल प्लेड टीम. आता सर्वांना विनंती करतो लगेचच यायचं आहे, व्यासपीठासमोर लाईनअप देखील करून घ्यायचं. आम्ही काही महत्वाचे प्रथमतः मान सन्मान करणार आहोत आणि तदनंतर पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिशेने वळणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची आहे. अमित, विनंती असेल तुम्हाला देखील, संपूर्ण कोर कमिटी तुम्ही देखील या.